हॅलो हॅलो अनिकेत, आवाज येते का? हा सर येतोय. मी मोबाईलवरून जॉईन झालोय. तिकडे अजून लेक्चर चालू आहे का? हा सर, तिथं लेक्चर चालू आहे अजून ओके सर. ओके, वी विल वेट फॉर 5 minutes. Yes, you can continue and then you can join. We हा will wait. हा Okay, whether my voice is audible? Yes, sir. ओके. त्या दिवशीच सगळ्यांना हे झालेलं आहे का? वेदर एव्हरीबडी हॅज सॉल्व दिस सिंगल फेज 2 वायर एसी सिस्टीम का ते डिराईव्ह करून द्यायचंय? ओके, आपण विदिन अ शॉर्ट टाइम डिराईव्ह करून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्याच्यातला अजून एक पॉईंट बघूया आणि नंतर मग कशाकडे जाऊया? अंडरग्राउंड सिस्टीम कडे जाऊया बघू. ओके, आता हे लास्टला डिराईव्ह करू आपण. जस्ट मिनिट, मी लास्टची पीपीटी ओपन करतो म्हणजे मला त्याच्यावर ओके ड्रॉ करता येईल. वेदर ब्लँक पेज इज विजिबल टू एव्हरीवन? Yes, sir. ओके, आता काय होती त्या दिवशी आपली कुठली सिस्टीम होती? सिंगल फेज 2 वायर सिस्टीम. जस्ट मिनिट, तिला जरा हे करतो मी. ओके, सिंगल फेज 2 वायर सिस्टीम विथ मिड पॉइंट आर्थेड, बरोबर आहे का? मी ती सिस्टीम इथे ड्रॉ करतो कोपऱ्यात. स्मॉल ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला काय होईल, थोडस लगेच म्हणजे स्पेस राहील कशासाठी? कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, हा मिड पॉइंट होता त्याचा जो आर्थेड केलता. इथून इथे व्हॅल्यू काय होती? दॅट इज नथिंग बट दी व्हीएम, बरोबर आहे का? त्याच्यानंतर
from this point to up to this point, its value is Vm again, but from here to here, it is nothing but the twice Vm. ओके, केवढं होतं? हा मिड पॉइंट काय केला आपण? अर्थेड केला होता. ओके, आणि सपोज ह्या करंटला आपण काय कुठलं तर नाव देऊया, सपोज ह्याला आपण नाव देऊया I5. ओके, आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचंय? डिराइव्ह करायचंय, बरोबर आहे का? पहिल्यांदा आता जर माझी मॅक्झिमम व्हॅल्यू Vm असेल, ओके, तर व्हॉट इज माय आरएमएस व्हॅल्यू? VRMS काय येणार आहे माझा? व्हॉट विल बी द आरएमएस व्हॅल्यू? What is RMS value? Vmax divided by root 2. Correct. That is Vm divided by root 2. बरोबर आहे. आता मी कशाचा फॉर्म्युला यूज करणार? आपण नेहमीप्रमाणे कशाचा फॉर्म्युला? P पॉवर that is equal to, what is that formula? P is equal to VI cos of phi. बरोबर आहे का? ओके, that is equal to V. आता इथला V जो असतो तो काय? दॅट इज नथिंग बट दी आरएमएस व्हॅल्यू. ओके, आणि बघा V जो काय आहे आरएमएस इंटू करंटची व्हॅल्यू, दॅट इज नथिंग बट दी, इथं करंटची व्हॅल्यू किती आहे? I5 टू दी cos 5. बरोबर आहे. मग मला जर आता ह्याच्यावरून करंटची व्हॅल्यू काढायची झाली I5, तर काय येणार आहे? I5 इज इक्वल टू व्हॉट इज दॅट? P डिवायडेड बाय काय येणार आहे? VRMS इंटू cos phi. पण आपण इथं VRMS ची व्हॅल्यू काय काढलेली आहे? बघा, आपण इथं VRMS ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये काय काढलेली आहे? Vm Vm by root 2. Vm बाय रूट 2. ओके, पण आता ज्या वेळेस इथं Vm ची व्हॅल्यू किती आहे? वेदर हिअर Vm व्हॅल्यू इज Vm और ट्वाइस Vm. किती आहे इथं? आपण त्या दिवशी म्हणलं होतं इथं Vm ची व्हॅल्यू किती आहे? नथिंग बट 2 Vm. जर मी इथं 2 पुट केलं, ओके, ट्वाइस Vm. जस्ट अ मिनिट, आय वांट टू टेक इरेजर. ओके, just a minute. हा, आता बघा इथे ट्वाइस Vm दॅट इज इक्वल टू, आता रूट 2 हे कसं लिहू शकतो मी? रूट 2 इंटू रूट 2 इंटू Vm डिवायडेड बाय रूट 2. ओके, म्हणजे ह्या रूट 2 ला हे रूट 2 कॅन्सल झाल्यावर ऍक्च्युली जी काय VRMS ची व्हॅल्यू तुमची येणार आहे ती काय येणार आहे? रूट 2 इंटू Vm. ओके, तीच व्हॅल्यू मी काय केली इथे ठेवली, तर काय येणार आहे? P इज इक्वल टू, सॉरी, P डिवायडेड बाय VRMS ची व्हॅल्यू काय? रूट 2 इंटू Vm डिवायडेड बाय cos phi. ही कशाची व्हॅल्यू झाली? करंटची व्हॅल्यू झाली. ओके, जर आता मला फायनली लॉसेस फाइंड आउट करायचे असतील, इफ आय हॅव टू फाइंड आउट दी लॉसेस, देन हाऊ आय कॅन फाइंड आउट? किती? सिंगल फेज 2 वायर म्हणजे काय येणार आहे? 2 इंटू किती? I² R म्हणजे I5² आपण रेजिस्टन्स कन्सिडर करू R5, दॅट इज इक्वल टू 2 इंटू, आता I5 ची व्हॅल्यू इथे काढलेली आहे बघा, काय ती आहे? P डिवायडेड बाय रूट 2 इंटू Vm cos ऑफ phi. याचा काय? दॅट इज दी स्क्वेअर. आणि आता रेजिस्टन्सची व्हॅल्यू मी कशी लिहू? R चा फॉर्म्युला काय? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर R? R चा फॉर्म्युला कोण सांगताय? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर R? आपण मागच्या डेरिवेशन मध्ये यूज केलाय. काय आहे R चा फॉर्म्युला? Rho L by A. करेक्ट, दॅट इज नथिंग बट दी रो L डिवायडेड बाय, आता इथे एरिया कुठला तुम्ही कन्सिडर करणार? इथे सगळीकडे 5 कन्सिडर केले, त्याच्यामुळे एरिया काय कन्सिडर करा? A5. ओके, आता जर मी हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे? 2 इंटू, आता ह्याचं परत मी स्क्वेअर करतो, काय येणार आहे बघा? P², बरोबर आहे का? त्याच्यानंतर डिवायडेड बाय रूट 2 चा स्क्वेअर केल्यावर काय येतंय? 2.
त्याच्यानंतर व्हीएम स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय बरोबर आहे इंटू रो एल डिवायडेड बाय A5. ओके, दिस टू विल गेट कॅन्सल. मग मला जर ह्याच्यावरून एरिया ऑफ क्रॉस सेक्शनची व्हॅल्यू काढायची आहे तर फक्त मी काय करतो, हे एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला या साईडला शिफ्ट करतो. बरोबर आहे का? म्हणजे काय ते बघा, A5 इज इक्वल टू काय येणार आहे व्हॅल्यू पी स्क्वेअर. त्याच्यानंतर हे रो एल ऍज इट इज रो एल डिवायडेड बाय काय येणार आहे, हे डब्ल्यू इकडे शिफ्ट केल्यावर डब्ल्यू व्हीएम स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. डब्ल्यू व्हीएम स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. इथपर्यंत कळले का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस पॉइंट अप टू दिस? ओके, आता ह्याच्यावरून एरियाची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला काय करायचंय, व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर. व्हॉल्यूम कसा काढतो आपण? त्या दिवशी झालेला आहे 2 इंटू एल. मग इथे काय A5 इंटू एल. बरोबर आहे. आता 2 इंटू A5 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा. व्हॉट विल बी दी व्हॅल्यू? तुम्ही काय पी स्क्वेअर जी की आपण आता काढलेली आहे पहिल्या स्टेप मध्ये, पी स्क्वेअर रो एल डिवायडेड बाय काय येणार आहे डब्ल्यू व्हीएम स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय इंटू एल ऍज इट इज. ओके, इंटू एल ऍज इट इज. बरोबर आहे का? आता ह्याच्यात ऍडजस्टमेंट काय होते? ऍडजस्टमेंट बघा, मी वरचं थोडस रफ करतो, सगळ्यांना लक्षात राहू द्या, हे नोट्स मध्ये असणारच आहे. हे मी इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणून थोडस रफ करतो मी. ओके, आता बघा याच्यात ऍडजस्टमेंट कशी करतो बघा मी. आपल्याला इथं के आणायचं आहे, पूर्ण याच्यामध्ये के आणायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे काय करतोय बघा मी, दॅट इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर फाय. मी सेपरेट केलं 2 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर फाय इंटू, आता सेपरेट केल्यावर राहतंय काय बघा, व्हॉट इज रिमेनिंग पी स्क्वेअर एक राहिलं, पी स्क्वेअर इंटू हे रो ऍज इट इज रो this L into this L, what it becomes L square divided by, okay, divided by W into VM square. Okay, आता याची व्हॅल्यू काय, what will be the value of this? K ची व्हॅल्यू काय आपली बघा, टोटल K ची व्हॅल्यू काय, what will be the value of K? बघा के ची व्हॅल्यू काय झालेला आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. के ची व्हॅल्यू काय आपली माहित असायला पाहिजे. व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ के? 4p स्क्वेअर. बरोबर आहे का? 4p स्क्वेअर रो एल स्क्वेअर डिवायडेड बाय डब्ल्यू व्हीएम स्क्वेअर. ही आपली के ची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे का? ओके, पण आता आपल्याला इथं मिळताना काय मिळालंय बघा सगळ्यांनी, 2p स्क्वेअर रो एल स्क्वेअर डिवायडेड बाय डब्ल्यू एम स्क्वेअर. म्हणजे के ची व्हॅल्यू काय होणार आहे, जर मला इथं 2 आणायचं असेल, या 4 च्या जागी जर मला 2 आणायचं असेल तर मी काय करणार आहे, 2 ने डिवाइड करणार. बरोबर आहे का? या 4 च्या जागी जर मला 2 आणायचं असेल तर ह्या के ला मी काय करणार, 2 ने डिवाइड करणार. म्हणजे जर इथं 2 आलं तर ती कशाची व्हॅल्यू झाली, k/2. कळलेलं आहे का सगळ्यांना? ती कशाची व्हॅल्यू झाली, k/2. म्हणजे या होल टर्मची व्हॅल्यू मी काय ठेवू शकतो, k/2. म्हणजे तुमचं इक्वेशन फायनल काय येणार आहे बघा, k डिवायडेड बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर फाय. k डिवायडेड बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर फाय. दिस इज नथिंग बट दी फायनल व्हॉल्यूम ऑफ अ कंडक्टर दॅट इज रिक्वायर्ड फॉर सिंगल फेज 2 वायर सिस्टीम. कळलेलं आहे का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस पॉइंट? सर रिपीट सांगायचं. लक्षात घ्या. आता ह्यात तुम्हाला बेसिक फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. यू शुड नो ऑल दी बेसिक फॉर्म्युले, देन अँड देन ओनली इट इज पॉसिबल फॉर यू टू डू इट अगेन. ओके,
आता पहिल्यांदा आपण त्या दिवशीचं इक्वेशन बघितलं. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? मागच्या लेक्चर मध्ये आपण के चे इक्वेशन बघितलं. सगळेजण होते का मागच्या लेक्चरला? के चे इक्वेशन आपण फाइंड आउट केलं तेव्हा. हा पहिलं ते सांगा, सगळेजण होते का लेक्चरला? काय आलंय के चे इक्वेशन? के इज इक्वल टू 4p², त्याच्यानंतर रो एल स्क्वेअर डिवायडेड बाय हाऊ मच इट इज WVM². हे आपण के चे इक्वेशन मागच्या लेक्चरला फाइंड आउट केलेलं आहे. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव फाउंड आउट दिस इक्वेशन. नाउ what we have to do, we have to take the reference of this and we have to find the next equation. आता नेक्स्ट इक्वेशन साठी कुठली आपल्याला सिस्टीम दिलेली आहे? सिंगल फेज 2 वायर सिस्टीम. बघा, दिस इज दी सिंगल फेज 2 वायर सिस्टीम विथ मिड पॉइंट अर्थेड. बरोबर आहे का? आता त्यांनी ही सिस्टीम काढून दिलेली आहे. हा जो मिड पॉइंट आहे तो आपण अर्थ केलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी याच्यातलं व्होल्टेज किती दिलेलं आहे याच्यामधलं, that is the VM. Okay, then whatever the voltage between these two, that is also VM. Okay, ह्यातलं VM आहे, ह्यातलं VM आहे, म्हणजे याच्यातलं आणि याच्यातलं काय असणार आहे? that is nothing but the twice VM. ओके, आता बघा इथं मॅक्झिमम व्होल्टेज काय आहे? twice VM. पण what is the value of RMS voltage? VRMS is equal to काय असते? VRMS is equal to VM divided by √2. बरोबर आहे का? येस सर. उलट झालंय का? तर काय झालंय? आहे का लक्ष सगळ्यांचं? √2 आहे सर. लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. असं निवांत फक्त बसू नका. डोंट सिट एज देअर ओनली. व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर दी VRMS? काय फॉर्म्युला आहे सांगा. कोण सांगते आता मला? हे तर सगळ्यांनी तुम्ही सांगायला पाहिजे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन RMS व्हॅल्यू अँड मॅक्झिमम व्हॅल्यू? फर्स्ट इयरला झालंय तुम्हाला. सांगा लवकर. कोण सांगतंय? VRMS equal to Vmax divided by √2. VRMS इज इक्वल टू Vmax divided by √2. बाकीचे बरोबर आहेत का? बरोबर आहे का? येस सर. येस सर. काय काय व्हॅल्यू, काय काय रिलेशन आहे तुमचं? किती जणांना येते बघा, सांगत सुद्धा नाही येत. म्हणजे तुम्ही असं काय म्हणतो, व्हॉट एव्हर वी हॅव स्टडीड इन टू दी फर्स्ट इयर दॅट इज नॉट फॉर युअर सेक ऑफ कन्व्हिनियन्स. म्हणजे ह्याच्यासारखं नव्हतं ते. ओके, व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू? फॉर्म्युला काय आहे? VRMS इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? Vmax divided by √2. Vmax डिवायडेड बाय √2. √2. ओके, सगळ्यांना कळलेलं आहे का? जस्ट Yes, अ sir. मिनिट, जस्ट अ मिनिट. सम पॅरेंट्स वर देअर. सॉरी फॉर द इंटरप्शन, पॅरेंट्स वर देअर. व्हॉट इज द फॉर्म्युला? बघा फॉर्म्युला काय आहे? जस्ट अ मिनिट. VRMS इज इक्वल टू VM डिवायडेड बाय √2. बरोबर आहे? कळलंय का सगळ्यांना? आता मला सांगा, याच्यावरून तुमची याची व्हॅल्यू, आता ही हा फॉर्म्युला तसाच राहू द्या. सगळ्यांनी हा फॉर्म्युला तसाच राहू द्या. VRMS इज इक्वल टू VM डिवायडेड बाय √2. बरोबर आहे? आता मला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायचंय? कोण सांगते? ह्याच्यावरून, ह्या इक्वेशन वरून, ह्या इक्वेशन वरून कोण आहे बघ की रे पॅरेंट्स.
Okay, so see here, this is the maximum voltage. Okay, आता मला बघा P चा फॉर्म्युला काय, कोण सांगते आपला, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर P? P इज इक्वल टू, हा काय फॉर्म्युला आपला, VRMS इंटू I cos phi, बरोबर आहे का? P इज इक्वल टू VI cos phi. आता मला RMS व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ही माझी काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, बरोबर आहे का? ही ट्वाइस VM ही काय माझी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. जर मला ह्याची RMS व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल या व्होल्टेजची, तर मी ह्याला काय करणार आहे, 2 इंटू VM, ह्याला काय करणार आहे, √2 ने डिवाइड करणार आहे. ऍज पर विच फॉर्म्युला, ऍज पर दिस फॉर्म्युला, बरोबर आहे का? आता हा 2 आपण कसा लिहू शकतो, हाऊ वी कॅन राईट दिस 2, √2 इंटू √2, बरोबर आहे का? VM divided by √2. So this √2 will get cancel. म्हणजे राहणार काय आता बघा, RMS व्हॅल्यू काय राहणार आहे तुमची, RMS व्हॅल्यू काय राहणार आहे तुमची, RMS व्हॅल्यू √2 VM. ओके, इथं करंटची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण, सपोज I5 कन्सिडर करू, दॅट इज I5 इंटू cos ऑफ phi इंटू cos ऑफ phi. मग ह्याच्यावरनं जर करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल I5, तर काय येणार आहे, हे I5 इथंच ठेवा, ह्या दोनच्या काय टर्म आहेत ह्या इकडे आल्यावर काय होतील, डिवाइड होतील. म्हणजे काय येणार आहे, P डिवाइडेड बाय व्हॉट इज दॅट, √2 इंटू VM cos ऑफ phi. इथपर्यंत कळलंय का सगळ्यांना? येस सर. आता याच्या पुढे I5 ची व्हॅल्यू काढली. आता मला लॉसेस फाइंड आउट करायचे आहेत. इफ आय हॅव टू फाइंड आउट दी लॉसेस, I2R किती किती वायर सिस्टम आहे, 2 वायर, म्हणजे बघा 2 इंटू I2, करंट कुठला आहे, I5 इंटू R5, बरोबर आहे. आता 2 इंटू I5 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे का, बघा इथंच फाइंड आउट केली आहे. काय येणार आहे, P डिवाइडेड बाय √2 इंटू VM cos ऑफ phi याचा स्क्वेअर, बरोबर आहे का, इंटू R5. आता ह्या R5 ला मी तसंच ठेवतो, बघा आता पुढं 2 इंटू ही टर्म ऍज इट इज ठेवतो, कुठली, P² डिवाइडेड बाय √2 चा स्क्वेअर केल्यावर काय येणार आहे 2, त्याच्यानंतर VM² cos² phi, VM² cos² phi इंटू, आता व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स इन टर्म्स ऑफ रो L अँड A, R इज इक्वल टू रो L डिवाइडेड बाय A. मग आता मी ह्या R5 साठी फॉर्म्युला काय ठेवतो बघा, रो L डिवाइडेड बाय, इथं R5 लिहिलं म्हणून मी इथं काय करतो, A5 लिहितो, बरोबर आहे. आता दिस 2 विल गेट कॅन्सल, बरोबर आहे का? आता मला ह्याच्यावरनं कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, A5 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता लॉसेस आपण कशाने डिनोट करतो, W. मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण हे प्रूफ स्टार्ट करायच्या आधी काही अजम्पशन केले होते, त्याच्यामध्ये काय होतं, W म्हणजे आपण काय म्हणत होतो, लॉसेस. मग आता A5 ची व्हॅल्यू काय ती बघा, A5 इज इक्वल टू, म्हणजे हे मी A5 इकडे शिफ्ट करणार आणि हा W फक्त इकडे आणणार, म्हणजे काय ते P² रो L डिवाइडेड बाय P² रो L, हा VM² ऍज इट इज, cos² phi ऍज इट इज, डिवाइडेड बाय हा तुमचा इकडचा आलेला W. ही A5 ची व्हॅल्यू कशी आली, आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का, वेदर इट इज क्लिअर टू एव्हरीवन? येस सर. ओके, आता त्यातले काही भाग मी इरेज करतो, जस्ट नाउ आय विल इरेज. आता बघा, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर. कसा फाइंड आउट करणार, 2 इंटू A5L, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला, 2AL. का, सिंगल फेज 2 वायर सिस्टीम.
ओके, सो 2 into A5 काय A5 ची व्हॅल्यू P स्क्वेअर रो L डिवायडेड बाय VM स्क्वेअर, बरोबर आहे का? VM स्क्वेअर cos स्क्वेअर फाय इंटू हे W ऍज इट इज इंटू दिस L. हे तर कळलं सगळ्यांना आता इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, आता बघा is equal to this 2 as it is P square rho L into this L becomes L square divided by काय, मी ह्या W ला फक्त इकडे घेतो, म्हणजे सपोज असं जर आलं W VM स्क्वेअर cos स्क्वेअर फाय. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, येस सर. दॅट इज इक्वल टू, आता मी ऍडजस्टमेंट काय केली आहे बघा, 2 डिवायडेड बाय cos स्क्वेअर फाय यातनं सेपरेट केलेलं आहे. 2 डिवायडेड बाय cos स्क्वेअर फाय म्हणजे राहतंय काय याच्यामध्ये P स्क्वेअर रो L स्क्वेअर डिवायडेड बाय W इंटू VM स्क्वेअर. हे तर कळलं सगळ्यांना? हे तर क्लिअर sir. आहे? आता बघा माझा K ची व्हॅल्यू काय आहे? K ची व्हॅल्यू पहिल्यांदा बघा, K ची व्हॅल्यू माझी काय, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ K? इथं आलेली आहे, काय आहे K ची व्हॅल्यू? 4p square rho L square. स्क्वेअर डिवायडेड बाय W VM स्क्वेअर, बरोबर आहे का? आता जर मी इथं 2 आणला, बरोबर आहे का? हे बघा K ची व्हॅल्यू आहे, ह्याला जर मी 2 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? जर सपोज ह्याला मी 2 ने डिवाइड केलं तर हे काय येणार आहे? 2 2 जा 4, बरोबर आहे का? म्हणजे मी एका साइडला डिवाइड कधी करू शकतो का? मला डिवाइड करायचं असेल तर लेफ्ट हँड साइड ऍज वेल एज राईट हँड साइडला डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे का? म्हणजे या 4 च्या जागी जर तुमचं 2 आलं तर ती कशाची व्हॅल्यू असणार आहे? ती कशाची व्हॅल्यू असणार आहे? के. अरे 4 च्या जागी जर 2 आलं तर ती व्हॅल्यू K ची असणार आहे का K/2 ची असणार आहे? K/2. K/2. ते जाऊ द्या, ते विसरा, सिंपल सांगतो तुम्हाला, ते विसरा. तुम्हाला ते थोडस हे काय म्हणतो, तुम्ही हायर लेवलचं मॅथमॅटिक्स शिकलाय त्यामुळे तुम्हाला सिंपली मॅथमॅटिक्स येत नाहीये. बघा K इज इक्वल टू काय, 4p स्क्वेअर रो L स्क्वेअर डिवायडेड बाय W VM स्क्वेअर, बरोबर आहे का? आता मी या 4 चं डिवायडेशन कसं करतो बघा, हा 4 आहे ना, मी काय लिहितो 2 into 2 असं तर लिहू शकतो का मी 4 हा? ओके, आणि त्याच्यानंतर ह्यातला एक 2 मी इकडं लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतो, म्हणजे इकडे जर तो मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर लेफ्ट हँड साइडला आल्यावर तो काय होईल, डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे स्टेप काय येईल पुढची, K/2 दॅट इज इक्वल टू 2 into P स्क्वेअर रो L स्क्वेअर डिवायडेड बाय W VM स्क्वेअर. हीच तर स्टेप कळली का आता सगळ्यांना? म्हणजे आता ही जी टर्म आहे, ही जी टर्म, ह्या टर्मची व्हॅल्यू काय आहे, कोण सांगते? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस टर्म? K/2. म्हणजे माझं K/2 ठेवल्यावर काय येणार आहे, K डिवायडेड बाय 2 into cos स्क्वेअर 2 into cos स्क्वेअर. आले का सगळ्यांना हे लक्षात आता? येस सर. कळलेलं आहे का? Yes, sir. कॅन वी प्रोसीड फर्दर नाउ? Yes, sir. आता तुम्ही एक काम करायचं आहे, आता तुमच्याकडे एक काम आहे, काय आहे? आपली जनरल सिस्टीम आपण कुठली वापरतोय, कुठली सिस्टीम वापरतोय म्हणलं आपण?
3 फेज 3 वायर सिस्टम, बरोबर आहे का? 3 फेज 3 वायर सिस्टम हे तर मान्य आहे का सगळ्यांना? आपण 3 फेज 3 वायर सिस्टम जरी 3 फेज 4 वायर जरी आपण कन्सिडर केलं तर पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट कशासाठी करूया? 3 फेज ह्याच्यासाठी कॅल्क्युलेट करूया, 3 वायर साठी कॅल्क्युलेट करूया आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 फेज 4 वायर यू कॅन डू ऍज अ होमवर्क. ओके, आता बघा मला तुम्ही फक्त सांगायचं आता ह्यात चेंजेस काय होणार आहेत. ओके, मी आता ती सिस्टीम परत ड्रॉ करतो. बघा आता मी ती सिस्टीम इथे ड्रॉ करतोय, व्यवस्थित विचार तुम्ही लक्ष द्या. 3 फेज 3 वायर सिस्टीम मी तुम्हाला हे फक्त ह्याचं हे सांगणार आहे, काय म्हणतो त्याची पी ची व्हॅल्यू काय असणार आहे, करंटची व्हॅल्यू काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला काय करायचंय, डेरिवेशन मध्ये डेरिवेशन करून कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, फायनल ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू हिटली आहे VM. करंट काय पण कन्सिडर करा तुम्ही, A5 A7 काय काय कन्सिडर करायचं ते करा. करंटची व्हॅल्यू काय कन्सिडर करा, A9 कन्सिडर करा किंवा A7 काय I9 कन्सिडर करा. ओके, म्हणजे इथून फ्लो होणारा करंट I9 आणि इथून फ्लो होणारा करंट I9. आतापर्यंत आपण काय बघत होतो, हा सिंगल फेज 2 वायर 3 वायर बघत होतो, बरोबर आहे का? आता इथं काय म्हटलेलं आहे, किती फेज आहेत, इथं किती फेज आहेत कोण सांगते? हा किती फेज आहे तिथं? 3 फेज. 3 फेज. 3 फेज आहेत, बरोबर आहे का? म्हणजे याच्यावरनं बघा एक गोष्ट विचारात घ्या याच्यावरून, बरं का? जर सिंगल फेज असताना तुमची पॉवर ही P असत किंवा P होती RMS व्हॅल्यू, तर 3 फेज असताना किती असेल? एका फेजची जर पॉवर टोटल पॉवर ट्रान्समिट P होत असेल तर 3 ह्याची किती असणार आहे? P/3. ओके, आता त्याच्यानंतर RMS व्हॅल्यू चा आपला फॉर्म्युला काय? VRMS इज इक्वल टू व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? VM डिवायडेड बाय √2. बरोबर आहे का? VM डिवायडेड बाय √2. आता मी इथं कशाचा फॉर्म्युला लिहितो? पॉवरचा फॉर्म्युला लिहितो. P इज इक्वल टू VRMS इंटू I करंट किती? I9 कॉस ऑफ फाय. बरोबर आहे का? कॉस ऑफ फाय. त्याच्यानंतर आता बघा P ची व्हॅल्यू काय माझी? दॅट इज नथिंग बट दी P/3. ओके, विच इज इक्वल टू VRMS ची व्हॅल्यू तुम्ही काय ठेवणार आता? VM डिवायडेड बाय √2 I9 इंटू कॉस ऑफ फाय. आता मला ह्याच्यावरून करंटची व्हॅल्यू काढायची असेल I9 काय येणार आहे बघा, हे सगळं मी इकडे शिफ्ट करतो म्हणजे काय येणार आहे? √2 इंटू P डिवायडेड बाय 3 VM कॉस ऑफ फाय. म्हणजे काय केलं मी, फक्त हा करंट इथे ठेवला ऍज इट इज, हे सगळं फक्त कुठं लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं. म्हणजे माझ्या करंटची व्हॅल्यू काय येते? I9 इज इक्वल टू √2 इंटू P डिवायडेड बाय 3 VM कॉस फाय. बरोबर आहे? इथपर्यंत कळले का सगळ्यांना? इथपर्यंत कळलेलं आहे का? येस सर. आता पुढं बघा, आता मला काय फाइंड आउट करायचे आहे? लॉसेस फाइंड आउट करायचे आहेत, बरोबर आहे? लॉसेस W. आता कोण सांगेल मला लॉसेसचा फॉर्म्युला काय असेल? I²R. पण मग अशी आपण किती I²R लिहित होतो? आता इथे किती लिहिणार आपण? 3. करेक्ट. म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे तुमचा? 3 इंटू
आय स्क्वेअर, करंट काय 9 कन्सिडर केला म्हणून आय स्क्वेअर R9 म्हणायला. बरोबर आहे. आता 3 इंटू आय चा फॉर्म्युला, आय ची व्हॅल्यू इथे मिळालेली आपल्याला काय मिळालेली आहे, √2p डिवायडेड बाय 3 Vm cos ऑफ फाय. बरोबर आहे. इंटू ह्याचा स्क्वेअर आहे. आता आर चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रो एल डिवायडेड बाय ए काय असणार आहे, रोयल बाई म्हणजेच मी इथे काय लिहितो, रो एल डिवायडेड बाय A9 लिहितो. तुम्ही 9 अज्युम, आपण इथं करंट I9 अज्युम केलाय म्हणून A9 लिहिला. बरोबर आहे. आता हे जर मी सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, 3 इंटू √2 चा स्क्वेअर 2 2p इंटू स्क्वेअर p स्क्वेअर डिवायडेड बाय ह्या 3 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 3 इंटू 3. बरोबर आहे का, असं लिहू शकतो का मी. त्याच्यानंतर Vm स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय इंटू रो एल डिवायडेड बाय A9. आता आता कॅन्सल काय होतंय, दिस थ्री विल गेट कॅन्सल. बरोबर आहे. मग आता मला ह्या एरियाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. A9 काय येणार आहे, एरियाची व्हॅल्यू लॉसेस आपण कशाने डिटरमाइन करतो, W. म्हणजे मी हे A9 फक्त इकडे नेतो आणि हा W फक्त मी इकडे आणतो. बघा म्हणजे आता माझी व्हॅल्यू काय येते, 2 हा p स्क्वेअर. बरोबर आहे. त्याच्यानंतर रो एल डिवायडेड बाय हा 3 अजून एक राहिलेला आपला. बरोबर आहे का, 3 Vm स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय इंटू W. कळलं का सगळ्यांना एरियाची व्हॅल्यू कशी आली. एव्हरीबडी गॉट दिस पॉइंट, हाऊ वी गॉट दिस व्हॅल्यू ऑफ एरिया. ओके. आता पुढे काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर. बरोबर आहे. कसं फाइंड आउट करणार, आपण मगाशी काय लिहिलं होतं व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर फाइंड आउट करताना, 2 इंटू AL. आता इथे किती लिहिणार, हाऊ मच वी कॅन राईट हिअर, 3 इंटू AL. आता A ची व्हॅल्यू, A म्हणजेच काय, A9 इंटू L. आता बघा व्हॅल्यू ठेवतो 3 इंटू A ची व्हॅल्यू ठेवतो 2p स्क्वेअर रो L डिवायडेड बाय 3. बरोबर आहे का, Vm स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय इंटू W आणि त्याच्यानंतर हा L ऍज इट इज. आता ह्यातले कॅन्सल काय काय होणार आहे, दिस थ्री विल गेट कॅन्सल. बरोबर आहे का, हे तर कळलं का सगळ्यांना आता. येस सर. आता काय राहते बघा, के कॅन्सल झाल्यावर काय येणार आहे त्याची व्हॅल्यू. आता मागासारखंच इक्वेशन आले. आता काय आलेलं आहे, 2 इंटू p स्क्वेअर रो L स्क्वेअर डिवायडेड बाय, मी आता थोडस सेपरेट लिहितो. काय लिहितो बघा, कॉस स्क्वेअर फाय W इंटू Vm स्क्वेअर. आता याची व्हॅल्यू काय, ह्या टर्मची व्हॅल्यू काय, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस टर्म नाव. मगाशीच बघितली होती की ह्या टर्मची व्हॅल्यू काय, मगाच्याच इक्वेशन, आधीच्या इक्वेशन मध्येच आपण बघितली होती. बघा के ची व्हॅल्यू काय होती, सगळ्यांनी, मला वाटत नाही हे तुम्ही लिहून घेताय. कमीत कमी 4p स्क्वेअर 4p स्क्वेअर रोयल स्क्वेअर रो एल स्क्वेअर डिवायडेड बाय डिवायडेड WM स्क्वेअर. VM स्क्वेअर. बरोबर आहे. Yes, आता जर इथं ह्या 4 ला मी कसं लिहित होतो, 2 2 into 2 आणि हा जर 2 जर ह्या साईडला आला तर ती कशाची k by 2 k/2. म्हणजे परत तुमचं 3 फेज 3 वायर साठी परत इक्वेशन काय आलं, k डिवायडेड बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर फाय. बरोबर आहे का, दॅट Yes, इज sir. इक्वल टू
म्हणजे आता हे फायनल इक्वेशन आहे, पण एमसीक्यू मध्ये कसं विचारतात बघा. 1/2 म्हणजेच काय, 1/2 म्हणजे काय, 0.5, बरोबर आहे का. Yes, म्हणजे sir. त्याला तुम्ही कसं लिहू शकता, 0.5 K. 0.5 इंटू के डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर फाय. बरोबर आहे का. त्या दोन्हीचं मिनिंग सेमच आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय काय जणांना समजणार नाही, त्याच्यामुळे मी दाखवतो. आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे बघा, आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे, के डिवायडेड बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर फाय आलेला आहे. बरोबर आहे, कॉस स्क्वेअर फाय. के 1/2 इथं काय नाही म्हणजे काय, 1 आहे. हे 1/2 म्हणजेच काय असते, 0.5. म्हणजेच मी काय लिहू शकतो, 0.5 इंटू के डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर फाय. आलं का लक्षात सगळ्यांना. एव्हरीबडी गॉट Yes, दिस sir. पॉइंट. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, म्हणजे याच्यामध्ये व्हॉट यू हॅव टू रिमाइंड इन दिस पर्टिक्युलर स्टेप ओनली इज दॅट जस्ट यू हॅव टू प्रोसीड विथ अवर नॉर्मल फॉर्म्युलीज. त्यात वेगळं असं काही करायचं नाही, किंवा देर इज अ न्यू रॉकेट सायन्स, नो न्यू रॉकेट सायन्स इन दिस पर्टिक्युलर व्हॉट आय कॅन से डेरिवेशन. या डेरिवेशन मध्ये वेगळं असं काहीही नाही. ओके, फक्त आपल्याला कुठले फॉर्म्युले माहित पाहिजे, जे आपण फर्स्ट इयरला काही फॉर्म्युले शिकलो होतो. P इज इक्वल टू व्ही आय कॉस 5, व्ही आर एम एस इज इक्वल टू व्ही एम डिवायडेड बाय √2. ओके, त्याच्यानंतर लॉसेस आय स्क्वेअर आर. हे फॉर्म्युले आपल्याला थोडेसे जर माहित असतील, then it will become very easy for us to solve this particular equations. कळलंय सगळ्यांना. हा, एव्हरीबडी यू गॉट दिस वन. Yes, sir. ओके, आता बघा, तुम्हाला एक्झाम मध्ये डेरिवेशन कोणीही विचारणार नाही, बिकॉज नाव युअर एक्झाम इज ऑनलाईन एक्झाम. बट व्हॉट दे विल गोइंग टू आस्क यू दी व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर. म्हणजे तुम्हाला असं म्हणले, फॉर दी 3-phase 3-wire सिस्टीम दी व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड इन टर्म्स ऑफ के. व्हॉट यू कॅन से, 0.5 के डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर फाय, किंवा के डिवायडेड बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर फाय. म्हणजे आपल्याला फायनलला काय करायचं, एक तुम्हाला टेबल बनवायचं आहे. ओके, मी नोट्स तर देणारच आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे, वन टेबल दॅट यू हॅव टू डू, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट टेबल यू हॅव टू सॉल्व ऑल दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम, or you have to write down that particular MCQ. कळलेलं इसका सगळ्यांना. ओके, so just wait. Okay, so into the next lecture, what we will do, we will cover related to the underground system. Okay, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करू, अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये. अंडरग्राउंड सिस्टीम पण तशीच आहे, वेगळं असं काही नाही अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये. पण काय करायचं आहे, पहिल्यांदा सेम प्रोसिजर. आपल्याला पहिल्यांदा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यूला काय म्हणतो, इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे. त्यामुळे डिफिकल्ट असं काही नाही आहे. ओके, so just wait, I will take attendance.
ओके, म्हणजे आता हे जे आपण कव्हर केलं, होल वी हॅव कव्हर्ड, दॅट इज रिलेटेड टू दी ओव्हरहेड, किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, एसी ट्रान्समिशन सिस्टीम फॉर दी ओव्हरहेड सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर जे काय आपण उद्यापासून कव्हर करणार आहोत, दॅट इज फॉर व्हॉट, अंडरग्राउंड सिस्टीम. लक्षात घ्या, जर तुम्हाला ओव्हरहेड सिस्टीम एकदम व्यवस्थित लक्षात आली, देन देर इज अ नो डिफिकल्टी फॉर अंडरग्राउंड सिस्टीम. ओके, आणि तुम्हाला आता हे जो मी काय चार्ट देणार आहे, ह्या चार्ट मध्ये बघा, त्यांनी सगळ्याचे व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करून दिलेले आहेत. हे पूर्ण डेरिव्हेशन त्यांनी तुम्हाला करून दिलेलं आहे. तुम्हाला वेगळं असं करत बसायची काही गरज नाही. हे डेरिव्हेशन सगळे तुम्हाला दिलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं, एक टेबल लक्षात ठेवायचं आहे. के ची व्हॅल्यू काय येते, त्याच्यानंतर लॉसेस काय आहेत, आणि करंटची व्हॅल्यू काय आहे. बघा, ही पहिला जो कॉलम दिसतोय तुम्हाला, हा फर्स्ट कॉलम जो दिसतोय तो करंटचा आहे. त्याच्यानंतर हा लॉसेस, आणि त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मटेरियल रिक्वायर्ड. हे जर तुम्ही एकदम व्यवस्थित लक्षात ठेवलं ना, देन देर इज नो डिफिकल्टी इन टू दिस पर्टिक्युलर फायनल एक्झाम टू सॉल्व्ह दिस ऑल क्वेश्चन. कारण याच्यावर तुम्हाला आता प्रॉब्लेम तर काय म्हणतात त्याला, थेरी तर विचारणार नाही. म्हणजे ऑनलाईन, व्हेन ऑनलाईन एक्झामिनेशन इज देअर, दे कांट से यू दॅट डिराइव्ह द इक्वेशन. व्हॉट दे विल गोइंग टू फोकस, दे ओनली गोइंग टू फोकस ऑन द MCQ. ओके, सो फक्त यात डिफिकल्ट असा टास्क म्हणणार नाही मी, डिफिकल्ट टास्क नाही येतो, टास्क सिम्पलच आहे. फक्त काय लक्षात ठेवायच्यात व्हॅल्यू, आणि तुम्हाला MCQ एक्झाम मध्ये तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता व्हॅल्यू. ओके, डिफिकल्ट तुम्हाला असं काही नाहीये. हे मी पूर्ण व्यवस्थितरित्या त्याला कंबाईन केलेलं आहे. काय म्हणतो त्याला, पर्टिक्युलर सिस्टीम मधून नेटवरून घेऊन कंबाईन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवताना व्यवस्थित एवढेच लक्षात ठेवायचे आहेत. ओके.